आषाढ महिन्यात देवशयनी एकादशीपासून देवता निद्रा अवस्थेत जाता, म्हणून यानंतर कुठलेही शुभ कार्य करू नये. आषाढ महिन्यात भगवान विष्णूंची पूजा करणे आणि जप करणे अतिशय उत्तम आणि चांगले मानले जाते. आषाढ महिन्यात सर्वात फलदायी उपासना म्हणजे आपल्या गुरुची उपासना. या महिन्यात नॉनव्हेज खाऊ नये, यामुळे दुर्दैव येते. या महिन्यात जलदेवतेची पूजा केल्याने धनप्राप्ती सुलभ होते. आषाढ महिन्यात पानाचा अपव्यय आपल्याला टाळायचा आहे. आषाढ महिन्यात स्नान आणि दानालाही विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. आषाढ महिन्यात छत्री, पाण्याने भरलेला घडा, टरबूज, खरबूज, मीठ, आवळा दान करणे अतिशय शुभ मानले जाते. ह्या महिन्यात सूर्यदेवाची पूजा अवश्य करावी. तर आपल्याला आषाढ महिन्यात काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे जमलं तर नक्कीच ह्या गोष्टी पाळून बघा.